नमस्कार मित्रांनो, मी सुहानी सूर्यवंशी. तुम्ही जर आता 12th स्टँडर्डमध्ये असाल ना आणि तुमचे जर काही डाउट्स असतील, की कशाचा अभ्यास कसा करायचा आहे, मॅथ्स कसं करायचं आहे, फिजिक्स कसं करायचं आहे आणि पी-सी-एम-बी असेल तर हे चारही विषय कसे मॅनेज करायचे आहेत किंवा एक्झॅक्टली कोणत्या चॅप्टरला जास्त वेटेज आपण दिलं पाहिजे किंवा जास्त फोकस कशावरती केला पाहिजे आणि आता ऑगस्टपासून आपण अभ्यास कसा सुरू करायचा. तर तुम्हाला माहिती असेल, की गेले 2-3 दिवस तुम्हाला 12th स्टँडर्ड रिगार्डिंग व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघायला मिळत आहेत. ज्यामध्ये मी मॅथ्सचा अभ्यास कसा करायचा आणि बायोलॉजीबद्दल व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये आपण प्रत्येक चॅप्टरचं वेटेज वगैरे पाहिलंय. तर येस, तर हे मी तुम्हाला का सांगते बिकॉज हा तुम्हाला इथे माझा रिझल्ट बघायला मिळत आहे. सो हा होता माझा रिझल्ट आणि तुम्हाला पण जर अशा पद्धतीने मार्क्स हवे असतील आणि तुम्हाला पण जर माझ्या स्ट्रॅटेजी हव्या असतील, की मी कसा अभ्यास केला वगैरे, तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण प्रत्येक विषयाबद्दल आपण याच्यावरती बोलणार आहोत. तर हां, हे माझे स्मार्ट कार्ड या ठिकाणी माझं नाव वगैरे आहे. बाकी इयर वगैरे हे सगळं मी हाईड केलंय. बट एवढं सगळं हे जे दिसते तुम्हाला हे खरं आहे. तर याच्यामध्ये साधारणतः इंग्लिशबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर बट मोस्टली सगळे लोक इंग्लिशचा अभ्यास जे आहे तर ते एक्झाम जवळ आल्यानंतर करतात. सेम मी पण तेव्हाच केला होता. सो ते आता अभ्यास करण्यामध्ये इतकं काही त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स नाहीये. कारण ऑफकोर्स लँग्वेजचा विषय आहे. ऑलरेडी आपल्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी सारखे खूप मोठे-मोठे विषय आहेत. सो त्यामध्ये लँग्वेज ला थोडंसं आपण नंतर केलं तरी पण चालू शकतं. सो त्याच्यामुळे मी त्याचे व्हिडिओ नंतर अपलोड करेन, की कसा अभ्यास करायचा आहे वगैरे. पण सध्या मी मॅथ्सवरती व्हिडिओ अपलोड केलाय, की मॅथ्सचा अभ्यास मी कसा केला होता आणि जर तुम्ही आता मला विचाराल, की कुठल्या चॅप्टरपासून सुरुवात केली पाहिजे वगैरे, तर ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये अपलोड केले. ते नक्की चेकआउट करा. फिजिक्सवरती अजून मी व्हिडिओ नाही बनवलाय, पण तुम्हाला बघायला आवडेल का हे मला नक्की सांगा. सिमिलरली केमिस्ट्रीवरती पण नाही बनवलाय व्हिडिओ अजून. पण बायोलॉजीवरती व्हिडिओ बनवलेला आहे. अलॉंग विथ दॅट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवरती पण खूप सारे व्हिडिओज मी बनवलेले आहेत. ज्यामध्ये पेपर कसा होतो, म्हणजे पेपर कसा असतो बेसिकली किंवा कसा होतो ऑनलाईनमध्ये, त्याच्यामध्ये काय काय विचारलं जातं हे सगळं मी अपलोड केलंय. आधीच्या बॅचसाठी केलं होतं. पण तुम्हाला आत्ता हवं असेल तर नक्की विचारू शकता मला, मी ते पण सांगेन. नेक्स्ट बाकी फिजिकल एज्युकेशन आणि हे तर तुम्हाला कॉलेजकडूनच मार्क्स मिळतात. तर अशा पद्धतीने एकूण स्कोर होता 93.33. इफ तुम्हाला जर याची स्ट्रॅटेजी हवी असेल, की कसा अभ्यास केला किंवा काय केला, तर ते सगळं मी तुम्हाला सांगू शकते. सो त्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर हा फक्त इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता. बाकी सगळे व्हिडिओ जे मी अपलोड करणार आहे त्याचे प्लेलिस्ट बनवेल आणि ते सगळं तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये बघायला मिळेल. तर बेसिकली आपण हे बघणार आहोत, की आता ऑगस्टपासून कसा अभ्यास करायचा आहे. कारण आय नो की तुम्ही फक्त हेच नाही करत आहात किंवा फक्त महाराष्ट्र बोर्डच नाही करत आहात. तर मे बी काही जण JEE वगैरे प्रिपरेशन करतायत किंवा इव्हन काही जण नीटची प्रिपरेशन करत असतील किंवा तुम्ही CETची प्रिपरेशन करत असाल. तर जर तुम्ही CET देणार असाल तर ऑब्व्हियसली महाराष्ट्र बोर्डवरतीच फोकस करायचं आहे. कारण सगळं जे काही तुम्हाला आहे ते CETसाठी महाराष्ट्र बोर्डमध्येच विचारलं जातं. सेम सिलेबसवरती तुम्हाला फोकस करायचं आहे. पण तुम्ही जर JEE किंवा नीट दिलं असेल तर तुम्हाला माहिती आहे, की तुम्हाला NCERT वरती फोकस करायचं आहे. सो मी या सगळ्या एक्झाम्स दिल्या होत्या. त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्कीच गाईड करू शकते, की तुम्ही आता काय अभ्यास वगैरे केला पाहिजे. अलॉंग विथ दॅट तुम्ही जर अजून कुठल्या एक्झामला प्रिपेअर करत असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही सायन्सला आहात तर मोस्टली मुलं NDA वगैरे पण करत असतात. सो तुम्ही हे पण करत असाल तर त्याबद्दल तुम्ही काही डाऊट्स असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आय नो की जर तुम्ही NDA वगैरे करत असाल तर तुम्हाला अलॉंग विथ धिस हिस्ट्री, जिओग्राफी वगैरेचा पण अभ्यास करायचा आहे. तर तुम्ही जर NDA करत असाल तर इट्स व्हेरी गुड करिअर जर तुम्हाला तेच तुमच्या लाईफमध्ये करायचं असेल तर. सो मग तुम्ही प्लीज अलॉंग विथ हा सगळा अभ्यास तुम्हाला जास्तीत जास्त फोकस हिस्ट्री, जिओग्राफी सारख्या विषयांकडे पण द्यायचा आहे. कारण ते विषय तुम्हाला तुमच्या करिक्युलममध्ये किंवा बोर्ड्समध्ये नाही आहेत, बट तुम्हाला ते करावे लागणार आहेत फॉर NDA. अजून याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठल्या एक्झामची प्रिपरेशन वगैरे करत असाल तर ते पण मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो दॅट मग मी त्यानुसार स्ट्रॅटेजी अपलोड करू शकते. जर तुम्हाला माहिती नसेल तर आपला अजून एक चॅनल आहे 10th वाला, ज्याच्यामध्ये 9th आणि 10th वाला. तर त्या चॅनलवरती आपण 10th साठी बोर्ड एक्झामसाठीचा टाइम टेबल अपलोड करत असतो प्रत्येक वीकमध्ये, की प्रत्येक वीकमध्ये किती चॅप्टर्स केले पाहिजे. तर असं काही 12th साठी पण मी केलं पाहिजे का, कारण ऑडियन्स थोडासा कमी आहे आपल्याकडे 12thचा. पण जर तुम्ही सपोर्ट करणार असाल तर आपण 12th साठी पण असं छान एक टाइम टेबल बनवून टाकू शकतो, ज्यामध्ये पर वीक किती चॅप्टर्स केले पाहिजे, पर डे कोणता चॅप्टर केला पाहिजे, हाफ केला पाहिजे कुठला, फुल केला पाहिजे कुठला, किंवा जे काही आहे ते सगळं मी त्याच्यामध्ये सांगत असते. सो थोडंसं स्पून फिडिंग आहे, बट तुम्हाला जर ते हवं असेल तर ते सुद्धा मी अपलोड करू शकते. सो ते सगळं तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. इव्हन अलॉंग विथ दॅट तुम्ही कोणत्या एक्झामची प्रिपरेशन करताय ते पण सांगा. आणि तुम्हाला जर काही 12th बद्दल काही पण डाऊट्स असतील किंवा इनफॅक्ट तुम्ही 11th मध्ये असाल तरी पण तुमचे काही डाऊट्स असतील रिगार्डिंग टू सायन्स स्ट्रीम, कारण मी त्या स्ट्रीममध्ये होते सो मला त्यातलं माहिती आहे. तर याच्याशी रिगार्डिंग तुमचे जे पण काही डाऊट्स असतील तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सो दॅट मी त्याचे आन्सर्स देईन. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट सेशन. आता जे पण मी व्हिडिओजबद्दल तुम्हाला सांगितलं
मॅथ्स आणि बायोलॉजीच्या. इव्हन जॉग्राफीबद्दल पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सो ते तुम्ही हवं तर तुमचा विषय असेल तर चेकआउट करू शकता. आयटीवरचे व्हिडिओज आहेत त्याची प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला देईन आणि आता रिसेंटली व्हिडिओ जे अपलोड केले त्याची पण लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मिळेल. तर तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. त्याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टरचं वेटेज वगैरे पण आहे आणि आता कुठल्या चॅप्टरपासून सुरुवात केली पाहिजे जर तुम्हाला अजून पण सिलेबस कंप्लीट झाला नसेल. ऑफकोर्स म्हणजे सिलेबस कंप्लीट झाला नसेलच, पण जो काही तुमच्या क्लासमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकवला जातोय तिथपर्यंत पण नसेल, बॅकलॉग असेल तर काय केलं पाहिजे वगैरे याबद्दल सुद्धा आपण बोलू शकतो. सो लेट मी नो की तुम्हाला कोणत्या क्वेश्चन्सवरती व्हिडिओ हवे आहेत, त्यानुसार व्हिडिओज अपलोड केले जातील. थँक यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.